आगे से पूरे बॉलीवुड को चेतावनी है कि टाइम रहते सुधर जाओ, नहीं तो तुम्हारा हाल बाबा सिद्दीकी से भी बुरा करेंगे और जो भी हमारे दुश्मनों को सपोर्ट करते हैं उनको मिट्टी में मिला देंगे। जय बजरंगबली। बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर समोर आली ही ऑडिओ क्लिप। गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली आहे। रोहित शेट्टीच्या जुहू इथल्या घरावर शनिवारी मध्यरात्री अज्ञातांनी 4 राऊंड फायर केले। यानंतर एकच खळबळ उडाली। या घटनेच्या काही तासात बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या आरजू बिश्नोई याची एक सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ क्लिप समोर आली। राम राम, जय बजरंगबली। सभी भाइयों को आज जो मुंबई में रोहित शेट्टी के घर पे फायरिंग हुई है, इसकी जिम्मेवारी मैं आरजू बिश्नोई, शुभम लोनकर, हैरी बॉक्सर, हरमन संधू लेते हैं। हमने इसको बहुत बार मैसेज लगाया कि हमारे काम में दखल ना दे, इसको समझ नहीं आया। इसको छोटा सा ट्रेलर दिखाया है। अगर आगे से किसी ने भी हमारी बात नहीं मानी तो घर के बाहर नहीं घर के अंदर गोलियां चलेगी। आगे से पूरे बॉलीवुड को चेतावनी है कि टाइम रहते सुधर जाओ, नहीं तो तुम्हारा हाल बाबा सिद्दीकी से भी बुरा करेंगे और जो भी हमारे दुश्मनों को सपोर्ट करते हैं उनको मिट्टी में मिला देंगे। जय बजरंगबली। आरजू बिश्नोईनं हा गोळीबार घडवून आणल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट केलंय। शिवाय हा फक्त ट्रेलर असून यापुढे घरात घुसून गोळीबार केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे। या घटनेसंदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय, ज्यात संशयित आरोपी दिसून आला। पोलिसांनी तातडीनं या घटनेनंतर तपासाची चक्र फिरवत 5 संशयित आरोपींना अटक केली आहे। सिद्धार्थ दीपक येणपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्नील बंडू सकट, अमन आनंद मारोठे, आदित्य ज्ञानेश्वर गायके अशी संशयितांची नावं आहेत। या 5ही जणांना पुण्यातून अटक केली गेली असून पुढील तपासासाठी त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलंय। रोहित शेट्टीच्या घरावरील हल्ल्यात सुदैवाने कुणीही जखमी झालेलं नाही। बॉलिवूड कलाकारांच्या घरावर गोळीबार झाल्याची ही पहिली घटना नाही। याआधी अभिनेता सलमान खान याच्याही घरावर अशाच पद्धतीनं गोळीबार झाला होता। त्या हल्ल्याची ही जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली होती। इतकंच नव्हे तर राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतही बिश्नोई गँगचंच नाव समोर आलं। त्यामुळे बिश्नोई गँगच्या या वाढत्या दहशतीचा प्रश्न आता दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललाय। बिश्नोई गँगचं हे नेटवर्क मोडीत काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।